या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 16 जून 2024 फिर्यादी नामे योगेश अशोक तोडकर नाशिक यांनी अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचा भाऊ मयत प्रशांत तोडकर याचा खून केल्यानं फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे व संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अनोळखी आरोपितांचे नावे निष्पन्न केली। सदर आरोपी यांचा शोध घेत असताना रवींद्र बागुल, प्रशांत मरकड व विशाल चारोस्कर अशांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे पिंपरी चिंचवड भागात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदरची बातमी व पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझीम खान पठाण, विशाल देवरे, किरण शिरसाट या अशांचे पथक तयार करून वरिष्ठांचे परवानगीनं आरोपितांचा शोध घेण्याकामी शासकीय वाहनांनी पिंपरी चिंचवड येथे रवाना केले। नमूद पथकानं आरोपी यांचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे मदतीने आरोपी यांचा शोध घेतला असता आरोपी यांना थर्मॅक्स चौक, निगडी, पुणे येथे सापळा लावून ताब्यात घेऊन त्यांची नाव गाव विचारली असता त्यांनी त्यांचं नाव विजय दत्तात्रय आहेर, संकेत प्रदीप प्रशांत निंबा हादगे, कुणाल कैलास पन्हाळे यांना ताब्यात घेऊन त्यांना वरील गुन्ह्याचे बाबत विचारपूस केली असता प्रशांत तोडकर याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे। तपास कामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांचे सर्व स्टाफनी केली आहे। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद। काल सकाळी म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत औदुंबर लॉन्स येथे एका अनोळखी व्यक्तीची डेड बॉडी मिळाली होती। लवकरच त्याची ओळख पटली, त्यावरून मैदाच्या भावाच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। किती आरोपी तर त्यामध्ये गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी अंमलदार यांना मिळालेल्या माहितीवरून सीसी फुटेजेस, मोबाईलचे लोकेशन्स यावरून 4 आरोपी निष्पन्न झालेत आणि ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत माहिती मिळाली। तात्काळ त्यांची टीम रवाना झाली आणि त्यांनी त्या आरोपींना अटक केली। गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का सर? आरोपींपैकी फक्त एका आरोपीवर किरकोळ गुन्हा दाखल आहे, मैतावर पण एक किरकोळ गुन्हा दाखल होता। सलग फक्त सलग द्या एकदम